नमस्कार मंडळी, मी आरती. आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे एका अत्यंत विशेष ठिकाणी, अबुधाबीतील भव्य अशा BAPS स्वामीनारायण मंदिरात. या मंदिराबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊयात याची संपूर्ण माहिती. मंदिरात जाण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग करणं आवश्यक आहे. यासाठी BAPS हिंदू मंदिर यांची वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही बुक युअर व्हिजिट करू शकता. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करून सबमिट करा. बुकिंग झाल्यावर तुम्हाला ईमेलवर कन्फर्मेशन आणि QR कोड मिळेल. मंदिरात प्रवेशासाठी तो दाखवावा लागतो. लक्षात ठेवा, एमिरेट्स ID किंवा पासपोर्ट तुमच्यासोबत ठेवा. इथे आमचा QR कोड स्कॅन होत आहे.
मंदिराच्या परिसरातच एक गिफ्ट सेंटर आहे, जिथे तुम्ही आपल्या कुटुंबासाठी किंवा मित्रपरिवारासाठी सुंदर भेटवस्तू घेऊ शकता. त्याच परिसरात खाण्यासाठी देखील व्यवस्था आहे. इथे तुम्हाला स्वादिष्ट शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येईल. अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्याची कल्पना सर्वप्रथम 2015 साली पुढे आली. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी UAE भेटीदरम्यान या मंदिराची घोषणा केली. या संकल्पनेला UAE सरकारने लगेच पाठिंबा दिला. UAEचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान यांनी मंदिरासाठी 27 एकर एवढी जमीन दान केली. मंदिराचे बांधकाम BAPS स्वामीनारायण संस्था यांनी हाती घेतले. या मंदिराची स्थापना 14 फेब्रुवारी 2024 रोजी भव्य सोहळ्यात करण्यात आली. मंदिरात भारतीय गुलाबी सँडस्टोन आणि संगमरवर वापरलेला आहे. कोरीव कामासाठी भारतातील शेकडो कारागिरांनी योगदान दिलं. मंदिराची वास्तुरचना पूर्णपणे भारतीय शिल्पकलेवर आधारित आहे. मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत, उपनिषद आणि पुराणकथांवर आधारित सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. रात्री मंदिरात आकर्षक लाईट शो केला जातो, ज्यामुळे मंदिर अजूनच भव्य दिसते. अबुधाबीतील हे मंदिर UAE आणि भारतातील मैत्रीचे प्रतीक आहे. UAE सारख्या इस्लामिक देशात हिंदू मंदिर उभं राहणं ही भारतीय सहिष्णुतेचे आणि एकतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अबुधाबीमधील हे भव्य BAPS मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आणि जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. जर तुम्ही अबुधाबीला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. टेक केअर.